कॉन्ट्रॅक्ट वाईफ की जीवनसाथी भाग 3. दुपारी घरी पूजा ठेवण्यात आली होती. सत्यनारायणाच्या पूजेला पण जास्त जण नव्हते. बाकी लोक पूजेची तयारी करत होते. काकू अन्वीला तयार करत होत्या. नववारी साडी आजीने काल दागिने दिल्या होत्या. तिला थोडे दागिने ओळखीचे वाटले का ते पुढेल समजेल. हलका मेकअप, सागरवेणी अबोलीचं फुलांनी गुंफलेली होती. आर्यन पाठावर बसला होता. आर्यनचं समोरून अन्वी चालत येत होती. तो तर पुरता वैतागला होता. त्याने एक नजर अन्वीकडे बघितले. त्याच वेळी तिने सुद्धा बघितलं आणि दोघं 2 सेकंद एकमेकांना बघतच राहिले. बाकी लोकांचा आवाजावरून दोघे भानावर आले. भटजी मंत्र उच्चारत होते आणि अन्वी सांगितलेली विधी मन लावून करत होती. आणि आर्यन दाखवायला तिच्या मनात आज पण कालवाकालव होत होती. 2 तासांनी पूजा आटोपली. जवळचे लोक जेवण करून निघून गेले. सौरभ, मनीष, पूर्वा थांबले होते. सगळे जेवणाची गडबड करत होते. अन्वी म्हणाली, आजी थांबा, मला बोलायचं आहे तुमच्याशी. सगळे तिच्याकडे बघत होते. आजी म्हणाली, बोल बाळा. अन्वी म्हणाली, आजी लोकांना यायला जमत नाही लग्नाला तर दागिने का पाठवले? आजी म्हणाली, म्हणजे समजलं नाही मला. सौरभ म्हणाला, अन्वी काय बोलते तू? दादू, नानीनी आजीकडे दागिने दिले माझ्यासाठी. अन्वी आजीकडे बघत म्हणाली, हा म्हणजे तिने दिले? आजी शांतपणे म्हणाल्या. अन्वी म्हणाली, तुम्ही ठरवलं तुमच्या नातू आणि तिच्या नातीचं लग्न व्हावं. आजी म्हणाली, हां. अन्वी म्हणाली, म्हणून मी लगेच हा म्हणले. आजी म्हणाली, हो खरं आहे. पण आजी आल्या का नाहीत ना त्या? आणि नाना ते तर. अन्वीचे डोळे भरले होते. आजी हे खरं आहे. सौरभ आजीकडे बघत म्हणाला. आजी म्हणाली, हो बरोबर आहे. अन्वी म्हणाली, आजी 7 वर्ष ते आमच्यापासून लांब आहेत. एकदा आठवण आली नाही त्यांना. माझी तर नाहीच, पण दादा, भाई आणि आत्या वहिनीला पण बाळ होतोय तेव्हा पण नाही. पण आता मेहरबानीने करत आहेत ते. बाकी सगळे तर बघायची भूमिका करत होते. आजी म्हणाली, तुझ्या नानामुळे तुझी आजी तयार झाली नाही, तुला तर माहीत आहे ना. अन्वी म्हणाली, आजी आमच्या तिघांची आई वारली. फक्त एकदा ते आम्हाला जवळ घेतले नाहीत. मी तर ठीक, पण भाई आम्ही कसं राहिलो एकदा तरी बघायचं. आजी म्हणाली, बाळा इकडे ये. ती गेली त्या खुर्चीवर बसल्या होत्या. ती खाली बसली आणि त्यांच्या मांडीवर डोकं ठेवलं. आजी तुम्ही यायच्या भेटाला, पण ते दोघं अजिबात नाही. एकदा पण नाही. मी एकटी होते हो. आणि दादा ते पार्ट टाईम नोकरी करून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. दादा तर पोलीस झाला तरी ते एकदा पण आले नाहीत. मी काय वाईट केलं त्यांचं माझ्यामुळे यांना पण जवळ घेतलं नाही. मी माझी आई आणि बाबा यांना गमावलं. माझी मावशीसुद्धा गेली. एवढं होऊन पण ते फक्त एकदा आजी का असं वागले ते आणि मी. मला वाटलं ते मी लग्न केल्यावर तर मला भेटायला येतील, पण नाही पाठवलं. तर फक्त दागिने काय करू याचं? जर त्यांना मला प्रेम करता येत नाही, मी एवढी वाईट आहे? बाबाने काय केलं असं ते एवढी मोठी शिक्षा आपल्या मुलीला? लग्न केलं कारण त्याचं प्रेम होतं आईवर, ठेवलं ना तिला जपून. जाताना सुद्धा ते दोघं सोबत गेले. आजी सांगा ना, मी काय चुकीचं वागले हो? ती रडत रडत बोलत होती आणि आजी तिच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या. सौरभ एका पोलला पकडून उभा होता. डोळे पाण्याने गच्च भरले होते. आजीसुद्धा रडत होत्या. आजी म्हणाली, बाळ माझं ऐकशील? अन्वी म्हणाली, आजी तुम्हीच हेच म्हणणार तुझे नाना वाईट नाहीत, परिस्थितीने वाईट बनवलं. पण आजी एकदा यायचं ना, त्यांच्या मुलीची निशाणी होते ना मी. का ते दोघे तर होतेच मला. सौरभ म्हणाला, बाळा शांत हो, डोकं दुखेल, परत उठ पहिलं. आजीना डोळ्यांनी शांत व्हायला सांगितले आणि अन्वी का उठवलं. सौरभ म्हणाला, माझ्यासोबत बाहेर येतेस का? पूर्वा पण मागे जात होती. मनीषने तिला अडवलं. तिने सुद्धा तिची परिस्थिती बघितली होती. अगदी जवळून दोघे बाहेरून येऊन बसले. ती अजून मुसमुसत होती. सौरभ म्हणाला, शांत हो, नाहीतर मारेन हां आता. अन्वी म्हणाली, आत्ता मला का ओरडतोय? सौरभ म्हणाला, बस की आता किती रडणार? अन्वी म्हणाली, तुला माहीत आहे आजी मला अगोदर भेटायला यायच्या कधी कधी, आणि मग आज हे दागिने फक्त मी नानीकडे बघितले होते. खूप जुने होते आणि आज तिने मला दिले. मला समजलं मग. असू दे, आता तरी तुझ्या लाईफमध्ये सुख येईल बघ. तुला जॉईंट फॅमिली मिळाली, एवढी चांगली लोक आहेत. मग बाळ आता मगच कळू नको
माऊवरून बघत असेल आणि आत्ता तू लगेच दुसऱ्या दिवशी रडणार. मग आमचे जिजू म्हणतील, कसली रडूबाई आहे माझी बायको. तो मिश्किल हसत म्हणाला, काय रे माकडा तू पण, म्हणत तिने एक चापट त्याच्या दंडाला मारली. सौरभ म्हणाला, चला आता नाश्ता कर नीट आणि आता डोके दुखेल. आता गोळ्या खा आणि आराम कर, ओके. अन्वी म्हणाली, दादू तू जाऊ नको. बघ रे, भार्गव भाई नाही आला भेटायला, लग्नात आला नाही. आता मी जाते बेबी आल्यावर. सौरभ म्हणाला, हा मी आता लग्नाच्या धावपळीसाठी सुट्टी घेतली, आता परत मिळते का नाही माहीत, पण पोस्टिंग चेंज होईल या महिन्यात. आपण जाऊ, पण तेव्हा मग मी भाईची कसली चंपी करते ना, फुटबॉलचा बॉल सारखं उडवते त्याला बघ. अन्वी नाक ओरडत म्हणाली, आपण त्याची चंपी करू, पण सध्या तू फ्रेश हो जा, भूतनी दिसायली पक्की. असं म्हणत तो आत आला. ती सुद्धा त्याच्या मागे पळत आत आली. बाबा म्हणाले, आई हे काय म्हणते अन्वी. आजी म्हणाली, हो बरोबर आहे तिचं. ती माझी मैत्रीण सरिताची मुलगी. आम्ही एका गावाचे होते. 3 वर्षापूर्वी तिने मला सांगितले की तिच्या नातीचं लग्न माझ्या नात म्हणजे आर्यनसोबत व्हावं, पण ती अजून शिकत होती आणि मी आधेमध्ये भेटायला तिला. काका म्हणाले, मग तू अगोदर का सांगितली नाही. आजी म्हणाली, ती लग्नाला तयार झाली नसती. जर तिच्या नानीने सांगितले आहे लग्नासाठी, पण अचानकपणे भेटले, पण तिचा स्वभाव मला आवडला. तिचा बेधकपणा, वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा ती ताठपणे जगते. प्रचंड स्वाभिमान आहे तिला आणि ती अष्टपैलू नक्कीच आहे. मला तिच्यात नातसूनचे गुण दिसले. सरिताने सांगितल्यावर मी मनावर नव्हतं घेतलं, पण जसं जसं ओळख वाढत गेली तसं तसे तिचे एक एक पैलू मी बघितले. ती लवकर सगळ्यात मिक्स होत नाही, पण एकदा तिने समोरच्याला ओळखलं मग ती जीव द्यायला पण तयार होईल. जय म्हणाला, आजी तिचे आईबाबा नाहीत काय, काय झालं त्यांना, आणि ती का बोलत नाही तिच्या आजोबासोबत. आर्यनची आई म्हणाली, तिच्या आई बाबाचं लव्ह मॅरेज आहे, म्हणून तिचे बाबा मध्यमवर्गीय आणि तिची आई मोठ्या घरची, पण अशा खूप प्रेमळ होत्या, सगळ्यांना जपणारी, जीव लावणारी. आणि तिचे बाबा ते सुद्धा तसेच. त्यांना आपण साधे आहोत याचं जर आपण वाईट नव्हतं वाटलं. आणि आशाने सुद्धा त्यांना पावलोपावली साथ दिली. त्यांनी तिला फुलाप्रमाणे जपलं, पण नियतीला त्यांचं प्रेम मान्य नव्हतं, म्हणून ते वारले. एक साथ आणि तिच्या डोक्यावरचं प्रेमाचं पांघरून उडलं. आजींना सुद्धा गलबलून आलं. आणि त्याचे मावस भाऊ आहेत, त्याच्या आई आणि बाबा. आजी म्हणाली, फक्त तिच्या जीवनात आता तिचे 2 दादाच आहेत. सौरभचे बाबांना कॅन्सर झालं आणि ते वारले, आणि त्या धक्क्याने तिची मावशीसुद्धा तो आधार पण तुटला. तिघेच एकमेकांसाठी होते. पूर्वा म्हणाली, आजी तुम्हाला माहिती, तुमची जॉईंट फॅमिली बघून हसरग तयार झाली, पण हे सुख आता जास्त नाही, हे 3 जणांना नक्की माहीत होतं. पूर्वा तर या गोष्टींनी रडायला लागली. ती मनातच म्हणत होती, का देवा माझ्या मैत्रिणीची दया येत नाही का तुला. आणि मनीष तर स्वतःला दोष देत होता, पण आपल्या मित्राला थांबवू शकलो नाहीत. आर्यन तर सुन्न झाला होता. आपण करतोय ते किती वाईट आहे, पण ती सुद्धा याला तयार झाली, हे त्याला पटत नव्हतं. हे तर फक्त अन्वीला माहीत होतं, पण तो आता काही करू शकत नव्हता. सौरभ आत आला. मागे मागे अन्वी आली. आजी म्हणाली, अंजली तिला रूममध्ये घेऊन जा फ्रेश व्हायला. हो चल वहिनी. अंजली तिला घेऊन गेली. सगळे आजीचं बोलण्याने सुन्नच झाले होते. सगळ्यांचे डोळे पाणावले होते. थोडा वेळ सगळे शांत होते. अन्वी आली आणि सौरभजवळ गेली. सौरभने तिच्या डोक्यावर थोपटलं आणि आजीजवळ आला. आजी माझ्या बाळाला सांभाळा, अगोदरपासून ती एकटी आहे, एवढ्या लोकांची तिला सवय नाही, चुकलं तर तिला समजून घ्या, असं म्हणून तो आजीचे पाया पडला. आजीने सुद्धा त्याला आश्वासन दिलं. बाकी लोकांचे पाया पडला आणि अन्वी जवळ आला. ती त्याला रडत बिलगली. सौरभ म्हणाला, परत रडते तू, मारू का तुला, किती वेळा सांगितले मी रडू नको, ऐकायचं नाही का तुला. अन्वी म्हणाली, दादू तू जाऊ नकोस ना सोडून. सौरभ म्हणाला, अगं माझी आई, आता पोस्टिंग इकडे होईल, मी येईन हा इकडे, आता शांत हो बरं. अन्वी म्हणाली, दादू तू लग्नाचं गिफ्ट दिलं नाही, मी मागेल ते देणार का. सौरभ म्हणाला, काय आता. अन्वी म्हणाली, ते 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 म्हणजे तू माझी. सौरभ म्हणाला, बाईक सोडून काय, पण देईन तुझी बाईक देणार नाही, परत चल मला जाऊ दे. अन्वी म्हणाली, खूप वाईट आहेस तू, बाय, लव यू दादू, लव यू टू बाळा. असं म्हणत त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. असं म्हणत त्याने सगळ्यांचा निरोप घेतला आणि बाहेर पडला. आजी मला माफ करा, मी काही उलट बोलले तर. अन्वी आजीजवळ जात म्हणाली,
अरे माझं बाळ, तू काही बोलली नाहीस आणि तू मला जय अंजलीसारखीच आहे. वाईट काय, उलट तू रोखठोक बोलली. आवडेल मला. आजीने तिला जवळ घेत म्हणाले. सगळ्यांनी जेवण उरकवलं. अन्वीने गोळ्या घेतल्या. लग्नानंतरचे थोडे खेळ खेळले, ज्यामध्ये आपल्या हिरो हिरोईनला अजिबात इंटरेस्ट नव्हता. पत्रात हात घातल्यावर दोघे जसं हात घातले ते ना डावीकडे फिरले ना उजवीकडे. त्यांना बघून सगळ्यांना त्यांचा उत्साह समजला आणि सगळं लवकर आटोपलं. अन्वीने गोळ्या घेतल्या, त्यामुळे तिला झोप येत होती. ती अंजलीचं रूममध्ये झोपायला गेली आणि जय अंजली पुढचा मिशनसाठी पूर्ण रूम फुलांनी सजवलेली होती आणि त्या रूममध्ये ती लाल रंगाची साडी नेसून बेडच्या मध्यभागी बसली होती. तो तर दुपारीच बाहेर गेला होता. तिला बसल्या बसल्या दुपारी तिच्या आणि आजीमध्ये बोलणं झालेलं आठवत होतं. खरं तर ती या लग्नामुळे समाधानी होती. लग्न टिकणार नसलं तरी या लग्नामुळे तिने गमावलेले तिचे नाना नानी तिला नक्कीच परत मिळणार होते. म्हणून ती हसत हसत लग्नासाठी तयार झाली होती. आज आजीने आर्यनच्या भूतकाळबद्दल तिला सगळं सांगितले होते. तो कसा आणि कशामुळे रागीट आणि चिडचिड झाला होता. आजींना वाटत होतं की अन्वीने त्याला समजून घ्यावं. अन्वीने आजीचा बोलण्याचा विचार करत होती आणि तो कॉन्ट्रॅक्ट मॅरेज का करायचं याबद्दलची तिची शंका दूर झाली होती. पहिल्या प्रेमाची कदर तिला नक्कीच होती. आजींना वचन दिल्याप्रमाणे तो नक्की आर्यनला त्याच्या दुःखातून बाहेर काढणार होती. ती अजून भरपूर विचार करत होती. अन्वी, बसल्या जागी झोपणार आहात का? तो आत येत म्हणाला. दोघांचं अगोदरचं बोलणं झाल्यामुळे तो रिलॅक्स होता आणि ती सुद्धा. त्याच्या आवाजामुळे तिची तांद्री तुटली. तिने मान वर करून पाहिले. मिस्टर आर्यन. रोखठोक बोलणारी. ती आज त्याला पाहून तिच्या तोंडून शब्द निघत नव्हते. माझ्या काही अटी आहेत आणि मला वाटतं त्या तुम्ही मान्य कराव्या. मी फ्रेश होऊन येतो, मग सांगा. ओके. आर्यन बाथरूममध्ये गेला. अन्वी पटकन उठली. नाईट शर्ट आणि पॅन्ट घातली. बेडवरचे सगळे फुलं गोळा केले. कोण आहे यार, किती फुलं तोडतील? ती फुलांना बघून बडबड करत होती. कचऱ्याच्या डब्यात घालताना तिला वाईट वाटत होतं. तिने सगळी फुलं नीट गोळा केली. एका पिशवीत ती नीट भरली. बाकीचं सामान तिने कचऱ्यात टाकलं. तोपर्यंत आर्यन आला. ही फुलं काय जपून ठेवणार आहेस का? टाक ना ती पण. नको, मी खाली जाऊन बागेतल्या खड्यात टाकते. असं पण ती वाया जाणार, त्यापेक्षा झाडांना खत होईल. त्याला तिचं बोलणं पटलं. एक तर तिला साडीत बघून त्याला वेगळीच फिलिंग येत होती. म्हणून तो पटकन बाथरूममध्ये गेला आणि तिला चेंज केलेलं बघून तो रिलॅक्स झाला. पण तिचं कौतुक करेल तो आर्यन देशमुख कसला. तिने एक पेपर तिच्या बॅगमधून बाहेर काढलं आणि त्याच्या पुढ्यात सरकवल्या. हे पेपर? म्हणत त्याने पेपर उचललं. त्यात तिच्या अटी होत्या. 1. मी लग्नानंतर सुद्धा माझा जॉब कंटिन्यू करणार आणि प्रॅक्टिससुद्धा तसंच. रेग्युलर ऑफिससुद्धा मी ग्राउंडवर पण जाणार आहे. 2. मला डिवोर्सनंतर पोटगी नको. नंबर 3. माझ्या पर्सनल लाईफमध्ये ढवळाढवळ करायची नाही. नंबर 4. तुमच्या प्रॉपर्टीमधून 1 रुपया नको आणि मी घेणार पण नाही. नंबर 5. माझ्यापासून 10 फूट लांब राहायचं, नाहीतर फुटबॉल किक नक्की बसेल. नंबर 6. त्याने पेजवर सही केली आणि तिच्या पुढ्यात सरकवले. माझ्या अटी आहेत ज्या तुला माहिती असल्या पाहिजे. मी लिहून वगैरे घेणार नाही. पहिले म्हणजे माझ्या पण लाईफमध्ये यायचं नाही आणि दुसरी, माझ्या प्रॉपर्टीमधून 1 पैसा पण देणार नाही. मला तुमच्या प्रॉपर्टीमध्ये आणि तुमच्या लाईफमध्ये काहीच इच्छा नाही आणि तुमची प्रॉपर्टी तुम्हाला ठेवून घ्या. मी नक्की एवढं कमवते. मग मला पण तुला टच करायची काही हौस नाही. नाईलाज म्हणून मी लग्न केलं आणि तुझ्या लाईफमध्ये पडायला मला हौस पण नाही. तुमच्यासारख्या रूढ आणि रागीट माणसासोबत लग्न करण्याचं मागे माझं पण नाईलाज होता. समजलं? स्वतःला खूप शहाणे समजू नका. हॅलो, तुझ्यासारख्या 56 मुली माझ्या मागे फिरतात आणि मी शहाणाच आहे. 56 मधलीच एखादी करायची ना. आणि तुम्ही अति शहाणे आहात. जास्त बोलते तू, समजलं? तो रागात म्हणाला. मला वाद घालवायला मूड नाही. झोप येते मला खूप. असं म्हणत तिने वॉर्डरोबमधून तिची एक जाडसर चादर आणि पिलो काढला. तो बेडवर बसला होता. तिला सोफ्यावर जाताना त्याने पाहिले. तो सोफा बेडमध्ये कन्व्हर्ट होतो आणि समजलं मला अगोदर तुम्ही याची तयारी केली असेल म्हणून तिने सोफा ॲडजस्ट केला. पण हे काय, चादर ही कुठली आहे? प्लीज आता हे म्हणू नका की ही चादर तू वापरू शकत नाही. मला याशिवाय झोप येत नाही. ब्लँकेट आहे ती वापर. तिच्या डोळ्यात पाणी आलं. अगोदर तर ती वैतागली आणि चिडली होती.
आणि त्याच्या अशा बोलण्याने तिचे डोळे भरले. ती चुपचाप सोफ्यावर आडवी झाली आणि चादर ओढून घेतली. आल्यापासून फक्त आणि फक्त ही मला इग्नोर करते. समजते काय स्वतःला? काय आहे त्या चादरीत? काय माहीत? तो मनात बडबडत करत होता. तिला पक्का समजलं तो काय विचार करतोय. ती उठून बसली. मिस्टर आर्यन, जे सुख माझ्या चादरीत आहे ना, ते तुमच्या महागड्या ब्लँकेटमध्ये नाही. आणि आईने शेवटचं जाताना जाता माझ्या वाढदिवसाला दिला होता आणि यामुळे मला वाटतं ती मला तिच्या कुशीत घेऊन झोपते. ती एकटक समोर बघत म्हणाली. किंचित डोळे पाणावले होते पण तिच्या जाडसर पापण्यामध्ये लपले आणि तिने त्याच्याकडे पाहून स्माईल केली. गुड नाईट म्हणत झोपी पण गेली. सिट सिट मी काय विचार करत होतो. उद्या माफी मागू म्हणून तो काम करत बसला. 12पर्यंत त्याचं काम आटोपलं. त्याने एक नजर झोपलेल्या अन्वीकडे टाकली. सकाळी खाली झालेल्या चर्चेमुळे त्याला तिच्याबद्दल खूप वाईट वाटत होतं. किती दुःख आहे हिला, तरी सुद्धा ती ॲडजस्ट व्हायचं बघते. पण का समजत नाहीये मला, ती का तयार झाली एवढ्या प्रेमाला. मुकलेली ती तिच्या लाईफमध्ये नक्कीच तिला लग्नानंतरचं तरी फॅमिली आणि नवऱ्याचं प्रेम तिला नक्की भेटायला पाहिजे होतं. मी तर प्रिशासाठी थांबलो म्हणून मला या लग्नात इंटरेस्ट नाही. पण ही तर एक जाम कोड आहे. त्याच्या डोळ्यासमोर थोड्या वेळापूर्वी अन्वीची छबी आली. खरं तर ती रूममध्ये आल्यापासून त्याला चांगल्या वेब्स येत होत्या. ती शांतपणे झोपली होती. तिला बघायचं मोह त्याला टाळता येईना. तो सारखं तिच्या झोपलेल्या चेहऱ्याकडे आणि लॅपटॉपचं स्क्रीनकडे बघत होता. आणि स्क्रीनपेक्षा अन्वी चांगली दिसत होती. मन चलबिचल होत होतं. सकाळी पूजेचं वेळी तिचा नवरीमधल रूप आणि रडताना आणि रात्री बेडवरील बसलेली ती सगळ्या छबी तिची त्याच्या डोळ्यात भवती पिंगा घालत होत्या. त्याला काय होतंय समजत नव्हतं. शेवटी हो नाही करत तो उठला आणि झोपला. सकाळी सवयीप्रमाणे ती 5 वाजता उठली. ग्राउंडला सुट्टी होती. तिने आळस झटकला. एक नजर झोपलेल्या आर्यनवर टाकली. तो खूप भयंकर बेडवर पसरून झोपला होता आणि आपण सोफ्यावर झोपायचा निर्णय घेतला. यावर तिला बरं वाटलं. बेडमध्ये तो झोपला होता. एका बाजूला एक पाय, एका बाजूला अर्धी ब्लँकेट, पालथा एका हाताखाली उशी घेऊन तो झोपला होता. झोपेत पक्का कार्टून दिसतो म्हणत ती वॉर्डरोबमध्ये गेली. कालच तिचं सगळं सामान वरती टाकलं होतं. तिने साधी साडी काढली आणि आंघोळीला गेली. जॉगिंग न केल्यामुळे तिची चिडचिड होत होती. तिचं आंघोळ आटोपलं आणि ती बाहेर आली. तोपर्यंत तो जिमला गेला होता. तिने सोफा आवरला आणि बेडसुद्धा आवरायला घेतलं. मग तिने गॅलरीचा दरवाजा उघडला, खिडक्या उघडल्या. जरा बरं वाटलं तिला. तिला अजिबात AC सहन नव्हतं. काल रात्री पण तिची नीट झोप झाली नाही. ती गॅलरीमध्ये गेली. समोरच खालचा पूर्ण बगीचा नजरेत पडत होता. मोठी मोठी झाडे दिसत होती. गॅलरीमध्ये एक सोफा, एक टी टेबल, 2 खुर्च्या. जास्त झाड नव्हती तिथे. तिने ते बघून एक उसासा सोडला. मी अशा कमी झाड असलेल्या रूममध्ये शक्य नाही. कसं वातावरण पाहिजे. पण इथं असं काहीच नाही. काय यार, रोज अशी सकाळ बिलकुल चालणार नाही. असं म्हणत ती गॅलरीमध्ये चक्रा मारत सूर्योदय बघत केस पुसत होती. सवयीप्रमाणे आर्यन जिममधून आला आणि गॅलरीमध्ये गेला. त्याला वाटलं ती खाली गेली. चांगलं झालं गेली खाली. मला अजिबात आवडत नाही रूममध्ये असलेलं. आता थोडे दिवस तर मला झेलावं लागेल हे सगळं. त्याने एक नजर बेडवर टाकली. बेड स्वच्छ होत होता. गॅलरीमध्ये गेला. अन्वी केस पुसत होती आणि बडबड चालली होती. बडबडसोबत तिच्या पैजणचा आवाज आणि पक्ष्यांचा आवाज खूपच मस्त येत होता. तिची त्वचा सकाळचा कोवळ्या उन्हात चमकत होती. तिचं लक्ष नव्हतं पण त्याचं होतं तिच्याकडेच लक्ष. पोपटी रंगाची साडी, गळ्यात मंगळसूत्र, हातात कालचा चुडा, तसाच मेकअप म्हणून काजळ पण नाही लावलं होतं तिने. नक्की ती त्याच्यापेक्षा कमी गोरी होती पण ती सावळ्या वर्णाची खरंच सुंदर वाटत होती तिला. हे भलं झालं मेकअपचं बॉक्स तरी नाही भेटला. असं म्हणत त्याने तिला आवाज दिला. मी सौनी. तिची तंद्री तुटली. हां म्हणत ती जाण्यासाठी निघाली. मिस्टर आर्यन, मला अन्वी म्हणा, मिस म्हणू नका. तो गॅलरीमध्ये होता आणि ती दरवाजामध्ये. मग तू पण मला आर्यन म्हण. तो खुर्चीवर बसत म्हणाला. मला आवडत नाही असं कोणाला. म्हणजे काही नाही, मी आर्यनच म्हणते. तेच चांगलं आहे. तो काय पुढे म्हणायचं अगोदर ती ड्रेसिंग टेबलजवळ गेली. कानातले घातले, केसांना क्लिप लावला आणि खाली गेली. आजी बाहेर वॉक करत होत्या. आई पूजेची तयारी. काकू अजून आल्या नव्हत्या. ती देवघरात गेली. आई येऊ मी आत. अगं तुझं पण घर आहेच की, ये मग. त्या मूर्ती स्वच्छ करत होत्या.
अजून सगळे उठले नाहीत, तुम्ही लवकर कसं काय? अगं मला सवय आहे. आणि तू पण लवकर उठली. 6 वाजत आले आता फक्त. आई मी क्लबला जाते ना, मग 5ला जाते, मग लवकर उठते. मी फूल घेऊन येते म्हणत तिने फुलांची पारडी उचलली. हो चालेल. काल पण आणली होती. आता तुला माहीत असेलच कुठे आहेत ते. हो आई. ती बाहेर गेली. आजी बाहेर दिसल्या. जाऊन त्यांच्या पाया पडली. अगं उठ येडी, पाया काय पडते? आणि काय अगं लवकर उठली? सवय आहे आजी. मी फुलं घेऊन येते. ती बागेत गेली. आज पण तिची स्वतः सोबत बडबड चालू होती आणि वरून तिला कोणीतरी कालच्यासारखं बघत होतं. ती फुलं घेऊन आत आली. अगं अन्वी, आज नाश्ता तू बनव. आज पहिला दिवस ना. हो आई, मला येतं सगळं स्वयंपाक. ठीक आहे, मग तू किचनमध्ये जा. आर्यांचं काकू असतील बघ हा, म्हणत ती किचनमध्ये गेली. गुड मॉर्निंग काकू. गुड मॉर्निंग अन्वी. आई बोलल्या आज मला नाश्ता करायला मी काय करू? अगं गोड बनव ना. शिरा कर. फक्त बाकी सर्वंट करतील. मी शिरा आणि नाश्ता पण बनवते. पोहे आणि शिरा करते. चालेल, सर्वंट आहेत तुला मदत करायला. हो म्हणत ती कामाला लागली.